नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज गुरुवार आहे, स्वामींचा वार आहे. सर्वांना शुभ गुरुवार. पहा, 4 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि दत्त जयंती निमित्त आपण काही ना काही सेवा करत असतो. 21 दिवसांच्या आपण अत्यंत प्रभावी अशा सेवा करत असतो. व्हिडिओ लवकर करण्यामागचं हेच कारण आहे की ज्यांना सेवा करायच्या असतील त्यांनी जर का हा व्हिडिओ बघितला, माहिती घेतली, तर ते त्यांच्या सेवेला सुरुवात करू शकतात. आता 4 डिसेंबरला दत्त जयंती असल्यामुळे आपण अत्यंत प्रभावी अशा सेवा ह्या 21 दिवसांच्या कशा करायच्या त्याविषयीची माहिती पाहणार आहोत. बघा, 21 दिवसांची सेवा करण्यासाठी आपल्याला ह्या सेवेला 13 नोव्हेंबरला सुरुवात करायची आहे आणि 4 डिसेंबरपर्यंत आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे. आता महिला असतील तर महिलांना 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळात जर का मासिक धर्म असतील तर त्यांचे ते 4 दिवस हे मोडणार आहे. त्यामुळे आपण व्हिडिओ लवकर करत आहोत की जेणेकरून अशा महिला या सेवेला लवकर सुरुवात करू शकतात. तुम्ही 13 नोव्हेंबरला सेवेला सुरुवात करण्याऐवजी तुम्ही अगोदर 3 ते 4 दिवस अगोदर सेवेला सुरुवात करू शकतात. आता काहींना मध्ये अडचण येते, काहींना अचानक काहीतरी काम निघतं, अचानक लग्नाला जावं लागतं. मग अशा वेळेस तुम्ही 13 नोव्हेंबरला या सेवेला सुरुवात न करता तुम्ही अगोदर सेवेला सुरुवात केली तरी चालणार आहे. आता सेवा कोणती करायची, कोणत्या वेळेत करायची, ब्रह्मचर्याचं पालन करायचं का, जर का कोणी जॉब करत असेल तर त्यांनी सेवा कशी करायची, ही सेवा तुम्ही देवघरात बसून करायची का इतर ठिकाणी देखील करू शकतात, अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बघा, दत्त जयंती 4 डिसेंबरला आहे आणि या दिवसात सात्विक तत्व, सात्विक लहरी या खूप मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह असतात. त्यामुळे आपण सर्वांनी ह्या सेवा करायच्या आहे. या व्हिडिओमध्ये आपण ज्या ज्या सेवा बघणार आहोत या सर्व सेवा तुम्हाला करायच्या असतील तर तुम्ही सर्व सेवा करू शकतात. ज्यांना सर्व सेवा करणं शक्य नाही त्यांना ज्या सेवा करणं शक्य होतील, जितक्या सेवा करणं शक्य होतील तितक्या सेवा त्यांनी ह्या करायच्या आहेत. बघा, सेवा करताना आपण फक्त ती सेवा मनापासून करणं गरजेचं आहे. तुम्ही मनापासून सेवा केली, अगदी श्रद्धेने सेवा केली, मग ती कुठेही करा, घरात करा, बेडरूम मध्ये करा, हॉलमध्ये करा किंवा देव घरासमोर बसून करा, ती स्वामींपुढे, ती स्वामींपर्यंत पोहोचत असते. स्वामी असं काही म्हणत नाही की तू माझ्या समोर बसूनच सेवा कर, तू काम करता करता सेवा केली तर मी ती मान्य करणार नाही, तुला वेळ नाही, तू सेवा करत नाही, मी तुझ्या पाठीशी उभा राहणार नाही. बघा, असं काही नसतं. स्वामींना फक्त आपण केलेली साधी भोळी सेवा ही मान्य आहे. फक्त ती मनापासून करा, श्रद्धेने करा आणि काही नियम आहेत, हे नियमांचं पालन करून आपल्याला ही सेवा करायची आहे. अगदी छोटे छोटे असे नियम आहेत. गुरुचरित्र पारायणासारखे मोठे कुठलेच नियम नाही. आता यामध्ये सर्वात श्रेष्ठ सेवा म्हणजे स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पाठ करणे किंवा पारायण करणे. आपल्याला 21 दिवस 21 स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचा पाठ किंवा पारायण करायचं आहे. आता 21 पारायण कसे करायचे? रोज आपल्याला या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय संपूर्ण वाचायचे आहेत. एका दिवसाला 1 ते 21 अध्याय संपूर्ण वाचायचे आहे. मग तो तुमचा एक पाठ किंवा तुमचं ते एक पारायण होत असतं. असं तुम्हाला रोज 21 दिवसात 21 पारायण तुम्हाला करायचे आहे. बघा, अतिशय प्रभावी सेवा आहे आणि ही सेवा जो कोणी करतो त्याला नक्कीच स्वामी भरभरून आशीर्वाद देत असतात. त्याच्या कामातले, त्याच्या मार्गातले अडथळे नक्कीच दूर होतात. त्याचा संपूर्ण भार हे स्वामी समर्थ महाराज त्यांच्या स्वतःच्या खांद्यावर उचलतात. फक्त सेवा करताना ती आपल्याला संकल्प सोडून करायची आहे. कारण संकल्प सोडल्यामुळे आपण त्या सेवेला बांधलं जातो. काय होतं ना, एखादी व्यक्ती किंवा महिला सेवेला सुरुवात करते, 4 दिवस सेवा होते, 5व्या दिवशी होत नाही, 6व्या दिवशी कुठेतरी बाहेर जाते, 7व्या दिवशी काहीतरी अडचण येते, मग असं करत ती सेवा पूर्ण होत नाही. यासाठी आपण संकल्प सोडायचा आहे. पहिल्या दिवशी संकल्प सोडायचा आहे. संकल्प एकदा सोडायचा असतो. संकल्प सोडताना आपल्याला मी ही सेवा अखंड 21 दिवसांची करणार आहे असं म्हणायचं नाही. कारण अखंड जर का आपण म्हटलो तर आपल्याला ती कंटिन्यू 21 दिवस कुठलाही गॅप न घेता, कुठलाही खंड न पाडता ती सेवा करावी लागते. संकल्प सोडताना आपल्याला संकल्पामध्ये मी ही सेवा 21 दिवसांची यथाशक्तीने करत आहे, तुम्हाला असं बोलायचं आहे. यथाशक्तीने हा शब्द वापरायचा आहे. कारण आपण सर्वजण संसारिक माणसं आहोत. आपल्याला वेळ आली तर बाहेर
बाहेर गावी जावं लागतं, इमर्जन्सी आली तर बाहेर पडावं लागतं. आपलं देखील शरीर आहे, शरीर दुखलं तर आपल्याला पडून राहावं वाटतं, किंवा आपल्याकडनं एखाद्या दिवशी अंग दुखत असेल तर सेवा होत नाही, किंवा अचानक कुठलं तरी काम येतं त्या दिवशी आपल्याला बाहेर जावं लागतं. यासाठी संकल्प सोडताना यथाशक्ती हा शब्द वापरायचा आहे. जर का तुमच्याकडनं चुकून 13 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर या काळामध्ये काही दिवस सेवा झाली नाही, काही दिवस खंड पडला, तर ही सेवा तुम्ही 4 डिसेंबर नंतर म्हणजेच दत्त जयंती झाली तरी सुद्धा तुम्ही ती सेवा पुढे 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख कंटिन्यू करू शकता. फक्त तुम्हाला ही सेवा 21 दिवस पूर्ण करायची आहे. तुम्हाला 21 पारायण पूर्ण करायचे आहे. मग तुमची ती 5, 6, 7, 8 तारीख आली तरी चालेल. आता ज्या महिलांनी 13 तारखेला सेवा चालू केली आहे आणि मध्ये जर का मासिक धर्म आला तर त्यांचे 4 दिवस हे मोडणार आहे. मग तुम्हाला ते 4 दिवस कुठलीच सेवा करायची नाही, 4 दिवस गॅप घ्यायचा आहे, त्यानंतर सेवेला पुन्हा सुरुवात करायची आहे. मग अशा महिलांची 4 डिसेंबर नंतर 5, 6, 7, 8 बघा 8 म्हणजे 8 ते 9 तारखेपर्यंत यांची सेवा चालणार आहे. मग तुम्ही अशा पद्धतीने सेवा केली तरी चालेल, असं काही नाही की दत्त जयंतीपर्यंत सेवा ही संपली पाहिजे. तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही एका दिवसाला 2 पारायण करून तुम्ही 21 दिवसात 4 डिसेंबर पर्यंत तुमची 21 दिवसांची 21 पारायणाची सेवा संपूर्ण करू शकतात. मग तुम्ही एक पारायण सकाळी करा, एक पारायण संध्याकाळी केला तरी चालणार आहे. त्यानंतर आपल्याला रोज 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. 11 वेळा तुम्ही तारक मंत्राची सेवा करू शकतात. 11 वेळा तारक मंत्र म्हणा रोज, किंवा 21 वेळा तारक मंत्र म्हणा, किंवा 51 वेळा तुम्ही तारक मंत्र म्हणू शकतात. ज्यांना ह्या तिन्ही सेवा एकत्र करायच्या असतील ते तिन्ही सेवा करू शकतात. ज्यांना फक्त स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं असेल त्यांनी फक्त हे केलं तरी चालेल, परंतु तुम्हाला एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि 1 वेळा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. ज्यांना फक्त तारक मंत्र श्री स्वामी समर्थ याची सेवा करायची आहे त्यांनी ती केली तरी चालणार आहे. ज्या वर्किंग महिला असतील, दिवसभर जर का तुम्ही कामाला जात असाल तर संध्याकाळी तुम्ही आल्यानंतर फ्रेश व्हायचं, कपडे तुमचे चेंज करायचे, घरात गोमतीर पाणी शिंपडायचं आणि मग तुम्ही तुमच्या ह्या सेवेला सुरुवात करू शकतात. अगदी तुम्ही रात्री 10, 11, 12 वाजेपर्यंत ही सेवा करू शकतात. या सेवेला टाइमाचा असा कुठलाही नियम नाही. परंतु जर का तुम्ही कुठल्या एखाद्या इच्छेसाठी, इच्छापूर्तीसाठी ही सेवा करत असाल, संकल्प सोडून सेवा करत असाल, तर तुम्हाला या सेवेमध्ये सातत्य ठेवणं गरजेचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही कुठली तरी एक वेळ ठरवून घ्यायची आहे आणि त्याच वेळेला तुम्हाला या सेवेला बसायचं आहे. एखाद्या दिवशी चुकून तुमची वेळ चुकली तर चालेल. तुम्ही सकाळी सेवा करत असाल, त्या दिवशी तुम्हाला सकाळी शक्य नसेल, बाहेर जायचं असेल तर तुम्ही ती सेवा संध्याकाळी करा किंवा दुपारी करा. किंवा तुम्ही संध्याकाळी दुपारी सेवा करत असाल, तुम्हाला संध्याकाळी बाहेर जायचं असेल तर त्या दिवशीची सेवा तुम्ही सकाळी करून घ्या आणि मग तुम्ही बाहेर जाऊ शकता. तर या पद्धतीने तुम्ही ही सेवा करू शकता. बघा, आता काही ठिकाणी काहींना म्हणजे अशा कमेंट्स येतात की आमच्या घरात सेवा करू दिली जात नाही, स्वामींची सेवा करायची इच्छा आहे परंतु आमच्या घरात चालत नाही. मग अशा वेळेस तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये बसून तुम्ही स्वामींना तिथल्या तिथे मानस पूजा करून, विनंती करून, नमस्कार करून तुमच्या बेडरूममध्ये देखील तुम्ही ही सेवा करू शकता. शेवटी भाव महत्वाचा आहे. सेवा तुम्ही किती मनापासून करतात हे महत्वाचं आहे. मग ती तुम्ही देवघरासमोर बसून करा किंवा तुम्ही बेडरूममध्ये केली तरी चालेल. बघा, स्वामींची सेवा आपण कधीही आणि कुठेही करू शकतो. स्वामींची सेवा करण्याला कुठलाही बंधन नाही. महिला असू द्या, पुरुष असू द्या, मुलं, मुली, आजी, आजोबा, त्याचप्रमाणे विधवा महिला देखील ही सेवा करू शकतात. प्रत्येक जण आपल्या परीने ही सेवा करू शकतो. आता बघा सेवेचे नियम काय. आता बघा, ज्यांना ब्रह्मचर्याचं पालन करायचं असेल त्यांनी 21 दिवस केलं तरी चालेल, परंतु ज्यांना शक्य नाही त्यांनी नाही केलं तरी चालेल. कारण यामध्ये पारायण, स्वामीचरित्र सारामृत हे पारायण करताना काही ठिकाणी संततीसाठी हे पारायण केलं जातं. मग अशा वेळेस तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करण्याची गरज नाही. तुम्हाला परान्न वर्ज्य करायचं आहे, दुसऱ्यांच्या घरचं कडकडीत तुम्हाला खाणं वर्ज्य करायचं आहे. तुम्ही तुमच्या माहेरचं खाऊ शकतात, तुम्ही तुमच्या सासरचं खाऊ शकतात, परंतु ज्या ठिकाणी विटाळ असेल अशा ठिकाणचं अन्न तुम्हाला अजिबात घ्यायचं नाही. आता बऱ्याच कमेंट्स येतात की आम्ही मेसमध्ये राहतो, मग कसं करायचं. तर बघा, मग अशा वेळेस तुम्ही 3 वेळा जेवण करण्याच्या अगोदर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि त्यानंतर तुम्ही ते जेवण करू शकतात.
परंतु गुरुचरित्र पारायण जर का तुम्ही करत असाल तर गुरुचरित्र पारायण करताना तुम्हाला 7 दिवस मेसचं सुद्धा अन्न खायचं नाही. मग तुम्हाला 7 दिवस काहीतरी तुमच्या घरून तुम्हाला ते ऍडजस्ट करावा लागणार आहे. स्वामी चरित्र सारामृत पारायण करत असाल तर तुम्ही मेसचं अन्न खाऊ शकतात. त्या अगोदर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणा आणि त्यानंतर तुम्ही हे भोजन करू शकतात. आता आपण संकल्पयुक्त सेवा करतो बघा, काहीतरी आपल्या अडचणी असतात, काहीतरी आपले प्रश्न असतात. मग जर का आपल्याला हे प्रश्न मार्गी लावायचे असतील, आपण जर का एवढा टायमिंग देऊन सेवा करत असेल तर आपल्याला काही नियम पाळणं गरजेचं आहे. सेवा करताना तुम्हाला ती एका बैठकीतच करायची आहे. एका बैठकीत सेवा करा. तुम्ही सेवा करायला बसताना तुम्हाला जर का तहान लागत असेल तर तुम्ही एका तांब्यात पाणी घेऊन बसा. ज्यांना लहान बाळ असेल त्यांनी बाळ उठल्यावर तुम्ही त्याला घेऊ शकतात, शांत करू शकतात, पुन्हा तुमची सेवा तुम्ही पूर्ण करू शकतात. परंतु जर का कोणी इतर काही म्हणजे चांगल्या व्यक्ती असतील अशांनी सकाळी थोडं संध्याकाळी थोडं असं करू नका. एका बैठकीतच ही सेवा आपल्याला करायची आहे. जे नवीन असतील त्यांना अगदी 2 ते 2.5 तास ह्या सेवेला लागतील आणि जे जुने सेवेकरी असतील त्यांना 1 ते 1.5 तास या सेवेला खूप झाला. त्यामुळे सेवा करताना ती एका बैठकीत करण्याचा प्रयत्न करा. कारण जर का तुमची इच्छा असेल, तुम्ही संकल्प सोडलेला असेल तर आपल्याला एका बैठकीतच ही सेवा पूर्ण करायची आहे. त्यानंतर जर का सेवा चालू असताना काही अडचण आली, सूतक आलं तर मग अशा वेळेस आपल्याला तेवढे दिवस स्किप करायचे आहे. तेवढ्या दिवस सेवा करायची नाही. आपण संकल्प सोडून सेवा केलेली असल्यामुळे आपल्याला ही सेवा पूर्ण करावीच लागते. मग तेवढे दिवस गेल्यानंतर तुम्ही तुमच्या सेवेला पुन्हा सुरुवात करू शकतात. म्हणजे तुमची सेवा तुम्हाला ती पुन्हा कंटिन्यू करायची आहे. या व्यतिरिक्त जर का तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओ पाहायला आवडत असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बघा, तुम्हाला खरंच व्हिडिओ पाहायला आवडत असेल आणि जर का तुम्हाला एखाद्या विषयावर आणखीन माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट करू शकतात. यानंतर बघा, आपल्याला नॉनव्हेज अजिबात खायचं नाही. आता बऱ्याच ठिकाणी 21 दिवस नॉनव्हेज पाळणं शक्य नाही. मग अशा वेळेस जो कोणी सेवा करणार आहात त्याने अजिबात नॉनव्हेज खायचं नाही. त्याने कडकडीत नॉनव्हेज तुम्हाला वर्ज करायचं आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला बाहेरचं अन्न घ्यायचं नाही. आता ज्या दिवशी तुम्हाला बाहेर इतर कामासाठी जावं लागेल त्यावेळेस तुम्ही जर का बाहेरचं अन्न खात असाल तर तुम्ही तुमच्या स्वतःच्या पैशाने ते अन्न विकत घेऊन तुम्हाला खायचं आहे. कारण आपण ही सेवा संकल्पयुक्त करत आहोत. आपली ह्या सेवेमागे काहीतरी भावना आहे, काहीतरी विश्वास आहे. आणि बघा, हा जो काळ आहे हा अत्यंत प्रभावी असा काळ असतो. यात दत्तगुरूंच्या सात्विक लहरी ह्या खूप मोठ्या प्रमाणात पसरलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला शक्य होईल तितक्या सेवा आपण अगदी मनापासून यथाशक्तीने होईल त्यावेळेत अवश्य करायच्या आहेत. आपण जर का खूप नियम पाळत बसलो तर आपल्याकडनं कुठलीच सेवा होणार नाही. तर काही गोष्टी सोडायच्या आहेत, काही गोष्टी धरायच्या आहेत. परंतु नियमांना धरून आपल्याला सेवा करायची आहे. सेवा करत असताना आपल्याला कोणाचा अपमान करायचा नाही, कोणाची निंदा करायची नाही, कोणाला उलटं सुलटं किंवा इतरांशी भांडण आपल्याला करायचं नाही. घरात शांतता ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आपण कुठलीही सेवा करा, आपल्या कोणत्याही गुरूंची सेवा करा, याचं फळ आपल्याला नक्कीच मिळत असतं. काहींना ते लवकर मिळतं, काहींना उशिरा मिळतं. काहींचे प्रारब्ध हे संपलेले नसतात. त्यामुळे आपण आवर्जून आपल्या त्या शक्तीने सेवा करायची आहे. त्याचप्रमाणे अजून गुरुचरित्र पारायण आपण कसं करायचं, अजून इतर कोणत्या सेवा करायच्या याविषयीचे देखील व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येतील. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. धन्यवाद.